काय मूर्खपणा चाललाय? मूर्खपणा नाही आहे, हे सुनेने सासूवर केलेलं प्रेम आहे. आणि मी तुमच्यावर एवढं प्रेम करीन ना की कधीच कुठल्या सुनेने केलेलं नसेल. पण त्याआधी तुम्ही नाश्ता करून घ्या. चला या या ना, अहो या, नाश्ता करून घ्या. चला या, बसा बसा बसा. अहो बसा. बस सीता बस. हा काय चाललंय हो हे? सीता, अगं बसून खायला घालणारी सून सगळ्यांना हवी असते. आणि तुझ्या सुनेनं तुला इथे खुर्चीवर बसवलंय, तुझ्यासाठी खायला आणतेय. बघ हे घ्या. आला नाश्ता. माझी गोळी मला. थांबा, ही तुमची गोळी. क्या बात आहे, वा. एवढी भाग्यवान आहेस सीता तू. नशीबवान आहेस, अशी सून मिळाली आहे तुला. चूक केलीये ना, म्हणून चाललंय हे सगळं. नाही नाही, त्यासाठी नाही, प्रेमासाठी सुरू आहे सगळं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा दिवस ना, म्हणजे आजची सकाळच छान झाली आहे बाबा. उर्मिला, आपण जरा मार्केटला जाऊन येऊ बरं का? हो जाऊया ना, ठीक आहे. मार्केट? आपण दोघीच जाणार आहोत. हा बरं. काकू, हा सीताई बरोबर आज मी जाऊ मार्केटला? सीताई बरोबर तू? हा. त्यांच्या बरोबर वेळ नाही घालवला तर त्यांचं मन कसं जिंकणार? खरंय ग तुझं, पण तिला हरकत असेल तर? ते असणारच आहे, पण त्यासाठी ना माझ्याकडे एक आयडिया आहे. फक्त तुमची मदत लागेल. सांग, मी हजरच आहे तुझ्या मदतीसाठी. सांग तू. मग बघा, आज सीताई बरोबर मार्केटला मीच जाणार. बर. चल, हा काय घेतेस? हा. अगं शिवा, काय ग एवढं तयार होऊन कुठे चाललीस? मी माझ्या सासूबाईंबरोबर बाहेर चालले. कुठल्या सासूबाई? 2 सासूबाई आहेत तुला. माझ्या सख्ख्या सासूबाई, तुझी आई. इम्पॉसिबल. आ? तू माझ्या आई बरोबर बाहेर चाललीस? हो, सगळं पॉसिबल आहे. असं कसं शक्य आहे? तिला राग आलाय तुझा केवढा. राग आहे ना, जाण्यासाठीच येतो. तू नको घेऊ त्याचं टेन्शन. नाही, मला टेन्शन आहे ऍक्च्युली. हे बघ, मला ना हे सगळं नाही आवडत. आणि ती जे काही तुझ्याशी वागते ना, तेही जरा विचित्र आहे, मला माहिती आहे. पण मला बोलता येत नाही त्याबद्दल काही, कारण मला तुमच्या दोघींच्या मध्ये नाही पडायचंय. तेच, मलाही माझ्या आणि सासूच्या मध्ये कुणीही नकोय. मग तो तिचा लाडका छकुला असेल ना तरी नको. तू नको घेऊ त्याचं टेन्शन, खरंच. नाही घेत, म्हणजे घेतोय. हस ना जरा, खरा हस. मला ना तुला असं मोठ्याने जोरात असं छान खरं असताना बघायचंय. नाही जमत आहे मला. हसवू का? हसवते ना, असं हसवते ना. शिवा अरे ते ना. नाही, मला नाही, हसवते ना. नाही हसवते शिवा ना. प्लीज, असं शिवा काय प्लीज 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 शिवा प्लीज प्लीज नको नको अरे हस की नको. थोडा. बस नाही, खरा हस, हसलो खरा. हसलो हसलो. कुठे गेली उर्मिला? चला निघायचं ना आपल्याला. आपल्याला? तू कुठे निघालीस? हो, असं काय करता सीताई? तुम्हाला मार्केटला जायचंय ना, तुमच्या बरोबरच येते. हे कधी ठरलं? तुमचं आधीच ठरलंय, माझं आत्ता ठरलं. नाही हा, मी उर्मिला बरोबरच जाते. कुठे गेली? पण त्या नाही येत आहेत. शिवा, हे अति होत आहे. जा, जाऊन उर्मिलाला सांग मी थांबली आहे तिच्यासाठी. मी कुठे त्यांना बांधून ठेवलंय? त्यांना बरं नाही ना वाटत आहे, म्हणून ते येत नाहीये. उर्मिलाला काय झालं? पोटात दुखतंय त्यांच्या. अचानक पोटात कसं दुखायला लागलं? थांब मी बघून येते. नाही, झोपल्यात त्या. नाही हा, मला नाही पटत आहे हे. मला पण पटत नव्हतं. म्हणजे मला वाटलं आपल्या दोघींना वेळ मिळावा ना, म्हणून हे त्यांनी असं केलंय. पण नाहीये असं. त्यांना मी जेव्हा बघितलं ना, तेव्हा कळलं की खरंच त्यांच्या पोटात दुखतंय. असं कसं पण?
आता आहे ते असं आहे. आपण पटकन जाऊन येऊ ना मार्केटला. चला चला. एक मिनिट काय? ठीक आहे, ये तू माझ्या बरोबर, हा चल. पण एका अटीवर. काय? माझ्याशी बोलायचं नाही अजिबात, फक्त मागे उभं राहायचं. हो सीताई, तुमच्या मागे अशी पिशव्या धरून उभी राहीन मी, तुमची आदर्श सून बनून. चला चला. इथे ना भाज्या खूप चांगल्या मिळतात खरंच. ही घ्यायची आहे का? मी भाज्यांचं बघते, तू फक्त पिशव्या सांभाळ. ठीक आहे. भोपळा छान आहे हो. कसं दिला? घ्या 20 रुपये पाव, 80 रुपये किलो. 80 रुपये किलो? हो एवढा दर? हो ताई, महाग कुठे आहे? 80 रुपयेच तर आहे. त्यावेळी भाज्या महाग झाल्या आहेत. पाऊस किती पडला माहित आहे ना तुम्हाला? नाही नाही, तरी हे खूप झालं. 40 रुपयांनी द्या. नाही परवडत. तुम्हाला परवडत असेल तर घ्या, नाहीतर जा. अरे, ही काय बोलायची पद्धत आहे? हो मग ही तुमची कुठली पद्धत झाली भाव करायची? एवढा कमी भाव? हो यावेळी भाज्या एकतर महाग झाल्या आहेत. फिरून या बाहेर म्हणजे कळेल तुम्हाला. पुन्हा इथेच याल घ्यायला. हो हो, कुठेही मिळेल भोपळा, ते तुमच्याकडेच नाही मिळत. हो ताई, थांबा थांबा. घ्या घ्या. फुकट घ्या, फुकट घ्या. अरे, आता कशाला मेहरबानी एवढी? फुकट नको. 40 रुपये किलो घ्या. घ्या. देऊ? ठीक आहे, करा. हे चल शिवा. घे. काय म्हणतात दादा, कसे हो, आहात? बरं. सॉरी हा नाही, नाही, ठीक. आले. हा काय देऊ? भाव होणार नाही हा पण. अहो, असं काय बोलता मावशी? ए नाता बिता काय नाही, भाव होणार नाही म्हणजे नाही. अगं आजे, कशी आहेस तू? अरे शिवा, कशी आहेस ग तू? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. हा. ह्या तुझ्या सासूबाई? हो आजी. हे बघ, या माझ्या सासूबाई. शिवाची सासू. शिवा, हवी ती भाजी घेऊन जा, एकदम फुकट. नाही नाही, असं नको. तुम्ही घ्या होतील ते पैसे. अगं बाई, ही शिवा होती म्हणून ही म्हातारी आज जिवंत आहे. तुला नाही कळायचं. घे कुठली हवी ती भाजी. अगं आजे, त्याचा कसला हिशोब करतेस ग? आम्ही घेणार पण तू पैसे घ्यायचे. कुठली हवी आहे? काय देऊ? प्रेमळ हो सुनबाई, अशी सून मिळायला भाग्य लागतं. येते मावशी. घे आजी. शिवा, बोलायचं होतं तुझ्याशी एक. बोल ना, काय झालं? अगं इथे आता हप्ते खूप वाढलेत. डबल डबल हप्ते घेतात मुर्दे, आणि धंदा पण होत नाही ग. मग काय, भाजी द्यायची नाही त्यांना? नाही द्यायची, भाजी ओतून टाकतात खाली. तो बघ, ते आहेत ना, आले ते, तो दाढीवाला. थांबा. ए दाढी, चल हप्ता काढ. ए काय? 2 हात आहेत, 2 पाय आहेत. हे किती आहेत? 4. होईला, दिसतोय पण, बोलता पण येतं. भारी रे. ए काय चाललंय तुझं? तुमचं काय चाललंय? एवढे धडधाकट आहात तरी आम्हा गरिबांकडनं हप्ता घेताय, लाज नाही वाटत? ए बाळा, चांगल्या घरची दिसते. हे बघ, तू निघ इथून. उगाच आमच्या कामाच्या मध्ये अडथळा करू नको हा. हे बघ कसं आहे ना, आम्हाला वरून आदेश असतात. वरच्यांचे आदेश ना वरच्यांकडे ठेवायचे. आम्हा गरिबांना त्रास नाही द्यायचा, कळलं? नाहीतर नाहीतर काय. काय नाही.
चल एक आम्हाला आमचं काम करू दे. ए काय रे तू हप्ता. आता तर मलाच माझी खोपडी आदेश देते. रे काकी हप्ता काढ चल. हे घे हप्ता. काय मोठा रोज रोज हप्ता मागायला येतो. शिवा नकोय. शिवा हे देत होते. कोबी नकोय. नको. शिवा सॉरी. ते काय काही नाही चल. हा शिवा आले. अगं हा घे. हा ए किती झाले. सीताई सीताफळ खात नाही मी. बाजूला पेरू हे घ्या. हे बास बास. हे घ्या. अगं काय करते. सगळं पाडलंय. सॉरी हा ते मी कुठे लक्ष आहे. कुठे चालतेस. काय करतेस. सॉरी सॉरी. शिवा थँक्यू. हा अरे थँक्यू काय त्यात. तुम्ही नेहमी हाक मारा शिवा कायम हजर राहील. चला येते. मार्केटमध्ये चांगलीच ओळख दिसते तुझी. हा लहानपणापासून येते ना मी इथे. माझी आई आहे ना ती घेऊन यायची मला मार्केटमध्ये. आणि तुम्हाला सांगू का एक ना माझा आवडता खेळ होता. म्हणजे पिशवी घ्यायची
त्याच्यात जे हवं ते टाकत जायचं आणि सगळी लोक पण खूप लाड करायचे माझे. म्हणजे त्यांना हवं असेल ना ती सगळी मदत मी करून द्यायचे, म्हणून जीव पण लावायचे. हा पण आता जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून काही फुकटात घेत नाही आम्ही. बघितलं ना मी ते. पण भाज्या चांगल्या मिळाल्या ना. हो. तुम्ही ना यापुढे काही टेन्शनच घेऊ नका. मी आहे ना सगळं माझ्यावर सोडा. सीताई, मी होईन ना तुमची आदर्श सून. अरे देवा. अहो सीताई, अहो हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. असं काय करता सीताई? ऐका. अरे देवा, थँक्यू शिवा. नारळ घ्या, नारळ. नाही मला नारळ नको, हे घ्या मी नंतर येते. बाय बाय. सॉरी. अहो सीताई ऐका. आजी सॉरी हा. मी काय म्हणते, आता यापुढे तुला कोणीच त्रास देणार नाही, आणि कोणी त्रास दिला ना तर तू डायरेक्ट नातीला हाक मार. हा, गुणाची गप होत मी आता जाते. अहो सीताई ऐका, थांबा. काय झालंय काय? शिवाय हे सगळं ना खूप वाईट आहे. असं कसं करू शकतात यार ते? अरे पण तेच विचारते, काय झालंय? बोल ना रॉकी. शिवा, अगं आपली वस्तीतली शाळा आहे ना, हा आपली वस्तीतली शाळा बंद पडणार आहे का? काय? हो. अरे पण असं कसं? मग तिथली मुलं जातील कुठे? हा, आणि एरियात दुसरी शाळा पण नाही, जी आहे ती लांब आहे, आणि त्यातल्या फिया केवढ्या आहेत माहिती आहे ना. पोरांची ये जा करण्यातच अरे त्यांचा लोचा होईल सगळा. हो, तेच तर मी पण म्हणतोय. पण 5-6 दिवस झाले तिकडचे शिक्षक खरंच खूप प्रयत्न करतात. त्यांनी तिथल्या ट्रस्टीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत ग. त्यांचं म्हणणं मुलं नाही आहेत, फीसचे प्रॉब्लेम्स, आणि शाळेची अवस्था इतकी वाईट झाली आहे, त्याच्या डागडुजीचं काम करायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. पण एवढं सगळं झालं तर कोणी मला सांगितलं कसं नाही? त्या डिप्परला मी आता बघतेच. आणि सायलेन्सर, एवढं तोंड चालतं त्याचं, मग हे का नाही सांगितलं? तुम्ही का नाही सांगितलं मला हे सगळं? अगं शिवा, आम्ही कसं सांगणार ग तुला? म्हणजे आता कुठे तू तुझ्या या घरात संसारात सेटल होते, मग त्यात आम्ही हा प्रॉब्लेम सांगून परत. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी काहीही करत असले, कुठेही असले तरी वस्तीतल्या लोकांसाठी आणि वस्तीसाठी नेहमी उभी राहणार. हो ना, मी तेच याला समजवत होते. पण हा रॉकी बघ ना, हा म्हणतोय की मी स्वतः नोकरी करणार आणि हे सगळं सांभाळणार म्हणून. काय वेडा झालास की काय? काय बोलतोयस? शिवा अगं असं काय करतेस? अगं आपण शिकलो त्या शाळेत, आणि त्या शाळेनेच मला ही स्वप्न बघायला मोठं केलंय, त्यामुळे मी करेन सगळं हँडल. मग तू स्वप्न बघायची, शाळेचं टेन्शन घेऊ नको. शाळा बंद पडणार नाही एवढं नक्की. पण आता काय करायचं? जे काही करायचंय ते सगळं आपण मिळून करायचं. आधी आपण शाळेत जाऊन येऊया. ठीक आहे. ओके ठीक आहे, चालेल. ये. काय बोलली? येते म्हणाली ती वेळ. अरे आली शिवा. अरे ती बोल. चला जाऊया आपण. हा. सगळं जाम खराब झालंय. आणि सर पंखे पण बंद आहे. आणि भिंतींचा रंग पण उडालाय. लिटरली इथे म्हणजे बरेच बेंचेस तुटलेले आहेत. पण सर, मुलांचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. शिवा, अगं आम्ही ट्रस्टींना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांच्या मते ही शाळा बंद करणे हाच एक सोपा पर्याय आहे. वस्तीतल्या मुलांना आपल्या शाळेशिवाय दुसरी शाळा नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. वस्तीतल्या मुलांना इथे आणून या शाळेत बसून त्यांना शिकवणं ना, ही एक रिस्क आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, मागे एक स्लॅब आहे, तो केव्हाही कोसळेल.
कोणाच्या जीवावर बेतू नये ना एवढंच वाटतं. शिवा प्लीज यार, आपल्याला काहीतरी करायला हवं. शिवा, अगं आम्ही खूप जणांना रिक्वेस्ट केली की आम्हाला फंडिंग करा. कोणी आलं नसेल पैसे द्यायला. आता इलेक्शन असतं तर बरोबर लाईन लागली असती सगळ्यांची. आणि म्हणूनच आम्ही या निर्णयापर्यंत आलो आहोत. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी शाळा बंद पडू देणार नाही. फक्त तुम्ही मुलांना शिकवणं थांबवू नका, बस. शिवा, तुझ्या शब्दावर आमचा विश्वास आहे म्हणूनच आम्ही थांबलो आहोत. पण प्लीज जे काही करशील ना ते लवकरात लवकर कर.